नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर आर-आर-बीसाठी आपण जो काही सिरीज चालू केलेली आहे त्याचा आज 26वा भाग आपण प्रकाशित किंवा अपलोड करत आहोत। त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि सगळ्यांना विनंती अशी आहे की अगोदरचे 25 भाग व्यवस्थितरित्या पाहून घ्या, वही पेन घेऊन बसा, प्रत्येक लेक्चर काळजीपूर्वक करा। ज्या ठिकाणी तुमची आपल्या चॅनलवरती अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी व्हावी अशी आमच्या टीमने दक्षता काळजी घेत आहेत। त्यामुळे जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत। त्यासोबत आलेले प्रश्न, रिपीट होणारे प्रश्न, त्याच्यासोबतच एक्सपेक्टेड असे प्रश्न, अशा पद्धतीने सर्व एकत्रित स्वरूपाच्या 100 प्रश्नांचा जो काही CBT फर्स्टचा सिलेबस आहे सगळा कव्हर होईल तशा प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही काढलेल्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी सोडवल्या आहेत त्यांना कळालंच असेल की त्या ठिकाणी तुमची तयारी किती छान पद्धतीने होत असेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना हवे असतील किंवा जॉईन वगैरे करायचं असेल तर खाली नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन व्हा। ज्या ठिकाणी तुमची 70 ते 80% तयारी त्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून होणार आहे। वारंवार सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला कळून जावं आणि जो काही आपल्याकडे स्टडी मटेरियल आहे दर्जेदार तो तुम्हाला व्यवस्थितरित्या पोहोचावा। तर आजच्या सेशनचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या। काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा। पहा या ठिकाणी हे सगळे प्रश्न आलेले आहेत किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी हे प्रश्न रेल्वेशी निगडीत टाकत आहे असा गैरसमज नका करू। वाटल्यास तुम्ही क्वेश्चन पेपर चाळून पहा मागच्या वर्षीचे। तर भारतीय रेल्वेचं नेटवर्क जवळपास किती स्टेशनला जोडण्याचं काम करतो? तर मित्रांनो जवळपास 8000 रेल्वे स्टेशन जोडण्याचं काम हे जे आहे ते भारतीय रेल्वे नेटवर्क करत असतं। आणि आपण ऑलरेडी खूप सारी माहिती पाहिलेली आहेत, झोन किती आहेत, त्यासोबत RRB म्हणजेच रेल्वे बोर्ड किती आहेत, हे सगळी माहिती आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। ते सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। जवळपास 19 झोन वगैरे आहेत आणि RRB बोर्ड वगैरे 21 आहेत, लक्षात असू द्या। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वेदांमध्ये आजारावर उपचार सांगण्यात आलेले आहेत? तर अथर्व वेदामध्ये मित्रांनो या ठिकाणी जो काही आजार आहे त्यावर उपचाराची प्रक्रिया वगैरे त्या वेदामध्ये सांगण्यात आलेली आहे। आणि लक्षात असू द्या या हे 4 वेद आहेत महत्त्वाचे। याच्यामध्ये सामवेदामध्ये खूपदा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो, याच म्हणून नाही तर खूप साऱ्या परीक्षेमध्ये। तर संगीताचा पाया याला म्हणतात किंवा संगीताचा उल्लेख याच्यामध्ये आढळतो। त्यासोबत जो आहे तो यजुर्वेदला एक दुसरं नाव सुद्धा आहे याच्या बाबतीत, म्हणजे खूप सारी माहिती आहे बट त्यावर तेवढं फोकस नका करू। याला एक दुसरं नाव आहे हे संहिता म्हणून, लक्षात असू द्या, संहिता वगैरे, वाजसनेयी संहिता असं काहीतरी। त्यानंतर पुढचं जर पाहिलं हे ऋग्वेद याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा जो आहे तो सर्वात जुना वेद आहे, लक्षात असू द्या, सर्वात जुना वेद। परीक्षेमध्ये असा प्रश्न तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल की 4 वेदापैकी सर्वात जुना वेद कोणता किंवा खालीलपैकी सर्वात जुना वेद कोणता? तर ऑप्शन असेल आपलं ऋग्वेद। नोट डाऊन करून घ्या, प्रश्नपत्रिका वगैरे सगळी हे आलेले प्रश्न आहेत। खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे? तर लक्षात असू द्या गंगा नदीची उपनदी या ठिकाणी कोणती आहे? गंडक नावाची, गंडकी वगैरे। तर गंडक या ठिकाणी ऑप्शन जो काही असेल तुम्ही ते रिलेटेड करा, काही ठिकाणी गंडक काही ठिकाणी गंडकी आहे, तर गंडक वगैरे नदी आहे। त्याच्यासोबत एक महत्त्वाची उपनदी लक्षात ठेवून घ्या, यमुना, त्यासोबत म्हणजे याच्यावर खूपदा प्रश्न आला। आणि त्यानंतर ताप्ती वगैरे तशी नदी आहे, त्यासोबत गंडक वगैरे, म्हणजे खूप सारे आहेत, व्यवस्थित पाठ करून जा। आणि तुम्हाला मी म्हटलो होतो अगोदरच की भारताचा भूगोल तुम्हाला विशेष करून पाहायचं आहे, ज्याच्यामध्ये पर्वतरांगा, नदी प्रणाली, भूसीमा वगैरे, आंतरराष्ट्रीय सीमा वगैरे अशी तुम्हाला माहिती कलेक्ट करायची आहे। आणि हे सगळे प्रश्न असेच आलटून पालटून येतात, त्यामुळे अभ्यासक्रम पाहून तुम्ही अभ्यास करावा लागणार आहे। आता गंगा ही आपल्या भारतातील सर्वात लांब नदी आहे हे लक्षात असू द्या। आणि ही कुठून वगैरे उगम पावते जर म्हटलं तर उत्तराखंड, लक्षात असू द्या, उत्तराखंड गंगोत्री नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणाहून
ही उगम पावते, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर याची जर लांबी वगैरे विचारलं तर 2,525 म्हणजेच 2,525 किलोमीटर एवढी लांबी ही भारतातील आहे, लक्षात असू द्या. ही भारतामधून बांगलादेशमध्ये जाते. बांगलादेशमध्ये या नदीला मित्रांनो पद्मा नदी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, लक्षात असू द्या. आणि मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की जेवढ्या काही सीमा वगैरे आहेत आपल्या देशाशी लागून, त्या सगळ्या देशांची थोडीफार माहिती म्हणजे काय, त्या ठिकाणी भाषा वगैरे कोणती असते, राजधानी वगैरे, सध्याचे पंतप्रधान वगैरे कोण आहेत, आणि त्या देशात नेमकं काय चालू आहे, आणि आपल्यासोबत कोणतं जो काही चीनचं युद्ध वगैरे झालं होतं आय थिंक 1961 आपल्या भारतासोबत, तर तेही तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि त्यासोबत भारत पाकिस्तानसोबत सुद्धा खूप सारी युद्ध आहेत. त्यानंतर सर्वात जास्त सीमा बांगलादेशलाच लागून आहे. हे आपण सगळी माहिती कव्हर केलेली आहे. वारंवार तुमच्या डोक्यामध्ये टाकण्याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती कळावी की बाबा हा सिलेबस आहे आणि आपल्याला एवढाच अभ्यास करावा लागणार आहे. जर तुम्ही तेवढाच अभ्यास जर केलात तर ते तुमच्या डोक्यातही बसेल आणि जो काही सिलेबस आहे तोही तुमचा कव्हर होईल. पुढे पहा, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स कोणत्या ठिकाणी आहे, हे रेल्वेशी निगडीत आहे. तर हे जे आहे ते मित्रांनो वाराणसीमध्ये आहे. आपण ऑलरेडी अगोदर सांगितलं होतं की 7 असे कोच निर्मिती करण्याचे डबे वगैरे आहेत. त्याच्यामध्ये सर्वात जुना वगैरे किंवा आय थिंक सर्वात मोठा आपण पाहिला होता पेरांबूर, जे डब्यांची निर्मिती करणारा कारखाना. पेरांबूर कुठे आहे, चेन्नई या ठिकाणी. लक्षात असू द्या, हे प्रश्न वाटतात सोपे आणि असतात सुद्धा सोपे, परंतु तुम्ही वेगळ्या दृष्टीने किंवा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता, त्यामुळे तुमच्या डोक्यात बसत नाही. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळं जे काही मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असेल ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूया. रेशीम उत्पादनाची उत्पत्ती कोणत्या ठिकाणी झाली, तर लक्षात असू द्या, रेशीम उत्पादनाची उत्पत्ती ही जी आहे ती चीनमध्ये. हा प्रश्न तुम्हाला आत्ताच म्हटलं, फक्त तुम्ही ॲनालिसिस करा. जे प्रश्न आपण सोडवत आहोत हे सगळे प्रश्न काय आलेले आहेत, बरं परीक्षेमध्ये आलेले प्रश्न हे आहेत. त्याच्यामुळे सर्वप्रथम याचा अभ्यास करा, त्यानंतर एक्सपेक्टेड प्रश्न आपण पुढे सगळे कव्हर करूया. आणि जास्त जर अभ्यास हवा असेल तर आपल्याकडे टेस्ट आहेत, त्यासुद्धा सोडवा. तर रेशीम उत्पादनाची उत्पत्ती चीनमध्ये झाली. पहिल्या क्रमांकावर चीन आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे, लक्षात असू द्या. दुसऱ्या क्रमांकावर भारत, अजून खूप सारी उत्पादने आहेत. दुधामध्ये सुद्धा दुसरा आहे. कडधान्याच्या उत्पादनामध्ये सुद्धा भारताचा क्रमांक दुसरा लागतो. चीन हा या रेशीम उत्पादनाची उत्पत्ती वगैरे झाली आणि याचा प्रथम क्रमांक सुद्धा याच चीनचा लागतो. म्हणून या ठिकाणी कागदाचा शोध वगैरे लागला. लक्षात असू द्या, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. इजिप्तमध्ये नेमकं काय पिरॅमिड्स वगैरे आढळतात हेही लक्षात असू द्या, पिरॅमिड वगैरे. जपान हा तंत्रज्ञानाचा देश वगैरे आहे. तर हे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला गोंधळून टाकतात. जपानची राजधानी वगैरे काय आहे, कशी आहे, त्यामध्ये काय नेमकं आहे, अशी थोडीफार तुम्हाला माहिती कलेक्ट करावीच लागणार आहे. याच्यामध्ये हिरोशिमा अटॅक झाला होता, तो नेमका कुठे झाला, कधी झाला, हे सगळी माहिती तुम्ही कव्हर करा. आत्ता चीनच्या बाबतीत जर विचार केला तर 75% काय आहे, हा जो रेशीम उत्पादन आहे अख्ख्या जगामध्ये 75% प्रोडक्शन हे फक्त आणि फक्त चीन या देशांकडून होत असते, हेही लक्षात असू द्या. त्यानंतर गोव्याला महाराष्ट्र राज्यात विलीन कोणत्या वर्षी करण्यात आलं, तर 1967 गोव्याला या ठिकाणी महाराष्ट्रात विलीन करण्यात आलं. आत्ता नेमकं काय 1 मे 1960 आपला महाराष्ट्र दिवस असतो, लक्षात असू द्या. आणि आत्ता आपण 17 सप्टेंबरला सुद्धा जो काही दिवस साजरा केला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, त्यावर तुम्हाला सुद्धा प्रश्न पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही सध्याफार करंटमध्ये सुद्धा जगायला शिका, करंटचे सुद्धा प्रश्न कव्हर करायला शिका. मराठवाडा निजामांच्या तावडीतून वगैरे यांचा संबंध येतो, निजामांची हिस्ट्री काढा, निजामांचं संस्थापक वगैरे कोण आहे, मुख्य शासनकर्ता कोण होता, त्याने आपल्या भारतामध्ये काय काय निर्मिती केली किंवा कोणत्या वास्तुकला बांधल्या, त्यासोबत खूप सारी अशी माहिती आहे जे की तुम्हाला व्यवस्थितरित्या कव्हर करायची आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी हा प्रश्न डबल झाला, त्याबद्दल सॉरी. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ वगैरे कधी सुरू करण्यात आली, तर सविनय कायदेभंग चळवळ जी आहे ती मित्रांनो 12 मार्च 1930 मध्ये
सुरू करण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या. आणि तुम्हाला आत्ता सांगतो मी, ज्या काही चळवळी आहेत त्या सगळ्या चळवळींची डेट आणि ते कोणी सुरू केली, कधी सुरू झाली आणि कधी समाप्त झाली, यावर तुम्हाला 100% 2 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतीलच. त्यामुळे काय करा, जेवढे काही स्वातंत्र्य उठावातील म्हणा किंवा स्वातंत्र्याच्या अगोदरची नंतरची सगळी चळवळी तुम्ही एका पेजवर लिहून काढा. त्यांचे मेन उद्गाते वगैरे, म्हणजे त्यांनी कोणी सुरू केलं, का सुरू केलं, याची थोडक्यात एक शॉर्टमध्ये कारणं शोधा. मिठाचा सत्याग्रह असो, असहकार चळवळ असो, त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ असो, त्यासोबत जो काही आपण कमिशन आयोग वगैरे ते आपण मागे पाहिला होता, ते सगळे आयोग वगैरे कव्हर करा. बाकी तुमच्यासाठी प्रश्न सोडतो, रोलट कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा. त्या कायद्याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखतात आणि त्या कायद्याचं स्वरूप वगैरे कशा पद्धतीचं होतं हे कमेंट करा. आणि मित्रांनो, एवढं सगळं आपण कव्हर करत असतो जे की मोफत, दर्जेदार. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होतोय का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आम्हालासुद्धा कळेल की विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल आणि ही सिरीज कंटिन्यू वगैरे ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करूया. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, ज्यांनी रेल्वेमध्ये फॉर्म भरलेला असेल. बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये. पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.